मित्रांनो, तुम्हाला जेनेलिया डिसूजाची स्टोरी माहिती आहे का? एक साधी गोड स्माईल असलेली मुलगी आधी जाहिरातीत दिसली, मग साऊथमध्ये सुपरस्टार बनली आणि नंतर बॉलिवूड ते मराठी सगळीकडे लोकांच्या मनावर राज्य करू लागली. तुम्हाला वाटतंय का की जेनेलिया फक्त रितेशची बायको म्हणूनच फेमस आहे? तर थांबा, ही जेनेलिया डिसूजाची स्टोरी एकदा नक्की बघा. जेनेलियाचा जन्म मुंबईमध्ये झाला. लहानपणापासून ती खूप ॲक्टिव्ह, स्पोर्टी आणि कॉन्फिडंट होती. ती फक्त ॲक्टर नाही, तर स्टेट लेवलची ॲथलीट आणि नॅशनल लेवल फुटबॉल प्लेअरसुद्धा होती. म्हणजे मैदानावर गोल करणारी मुलगी आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतीये. ॲक्टिंगमध्ये येण्याचा तिचा प्लॅन नव्हता, पण स्पार्कर पेनच्या ॲडने तिचं आयुष्यच बदललं. त्यानंतर तिला फिल्म्स म्हणायला सुरुवात झाली. तिने तुझे मेरी कसममधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि इथूनच तिची आणि रितेश देशमुखची लव्ह स्टोरीसुद्धा सुरू झाली. पण खरी कमाल तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये दाखवली. बोम्मरिल्लू सारख्या सुपरहिट फिल्ममुळे